आवाज सर्वसामान्यांचा। बनपुरी तालुका खटाव येथे संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे मैदान नुकतेच भरवण्यात आले होते। ऐन उन्हाच्या रकात सकाळपासूनच बैलजोडी गाड्या मैदानात येण्यास सुरुवात झाली होती। हा म्हणता अड्डा शौकीनांनी आणि बैलजोडी मालकांनी मारहाण गजबजून गेलं होतं। या मैदानात 8 फाट्यामध्ये 50 राऊंड झाले। सकाळपासूनच या अड्ड्यात 200 ते 300 गाड्यांची नोंद झाली होती। गाड्यांची नोंद करायचं संपताच गाड्या फाटीवर आरोळी ठोकत पळायला लागल्या होत्या। या मैदानात 8 फाट्यामध्ये 50 राऊंड झाले। संत तुकाराम महाराज बीज यात्रा बनपुरी या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानात मावळत्या सूर्याच्या साक्षाने आपल्या प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काटेकी टक्कर दिसून आली। आतापर्यंत बनपुरी मैदानात दरवर्षी अनेक बैलगाडी शर्यतीचे अड्डे पार पडले आहेत। या मैदानात महाराष्ट्रातील टॉपर बैल जोडी गाड्या पळवण्यात आल्या। अशा जोड्या बनपुरी गावामध्ये याव्यात अशी गावातून आणि आपल्या भागातून ग्रामस्थांची इच्छा होती। हे या अड्डा चालकांना जाणवले होते आणि हाच ध्यास मनात धरून संत तुकाराम महाराज बीज यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी बैलगाडी शर्यतीचे जंगी मैदान भरवण्यात आले होते। मैदान पूर्णपणे शांततेत पार पडले। या मैदानात हजारो अड्डा प्रेमींनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी, अड्डा शौकीनांनी, स्टॉल धारकांनी हजेरी लावली होती। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज या ठिकाणी बनपूर येथे यात्रा सुरू आहे आणि आज बैलगाडीचा अड्डा पार पडलेला आहे। जवळजवळ 300 गाड्यांची नोंद झालेली आहे। तरी आपल्यासमोर आता बनपुरीचे मान्यवर ग्रामस्थ आणि गणेश तांबे एक प्रसिद्ध समालोचक आपल्यासमोर उपस्थित आहेत। त्यांच्याकडे आपण जाणून घ्या आहोत। सर, काय सांगाल? नमस्कार। मैदानात सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रात बरीचशी जुनी पारंपरिक मैदान होत असतात। त्यापैकी एक म्हटलं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजोत्सव यात्रेनिमित्त आयोजित होणारे बनपुरीकरांचं एक जुनं पारंपरिक मैदान। अच्छा, जवळपास 43 वर्षाची 45 वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान आहे। महाराष्ट्रातले बरेचसे मैदान होतात, त्याच्यामध्ये आवर्जून या बनपुरी गावचं नाव घेतलं जातं। मैदानाच्या बाबतीत मैदान निष्पक्ष होत असतं, कुठल्याही प्रकारे पार्सलिटी होत नाही, पावना रवळा, गावची गाडी ओळख बसेल असलं काय नाही। जे काही रितसर निकाल असतात शासकीय आणि संघटनेच्या नियमानुसार ते निकाल देऊन या ठिकाणी बैलगाडी मालकांना योग्य ते न्याय देऊन सन्मान केलं जातं। कुठल्याही प्रकारे बक्षीस असतील, गाडी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या, कुठल्याही प्रकारे बक्षिसा म्हणजे काटछाट केली जात नाही। अच्छा, की गाडी कमी आली बक्षीस कापलं असं काय नाही। रितसर आणि पारदर्शक मैदान प्रत्येक वर्षी पार पडत असतं। समस्त ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटी असेल, बनपुरीकर खरोखर तन मन धनानं या मैदानाला ही आपली परंपरा आहे। जशी कुस्ती आणि बैलगाडी शर्यत ह्या 2 परंपरा मातीतले खेळ आहेत, तर ह्या दोन्ही या ठिकाणी बनपुरीकरांनी मनापासून या ठिकाणी सार्थकी म्हणजे चालू ठेवल्यात आणि ह्या परंपरा टिकून राहिल्या पाहिजेत। त्या अनुषंगानं प्रत्येक गावातील यात्रा कमिटी असतील किंवा ग्रामस्थ असतील, सर्वांनी या ठिकाणी ही परंपरा चालू ठेवल्या पाहिजेत। आणि यात्रा म्हणली की वर्षातून एकच मैदान असतं, त्यामुळं एकच मैदान होतं, त्यामुळे तिथं गाडी कमी होऊ द्या किंवा जास्त होऊ द्या, तिथं काय बघितलं जात नाही किती रक्कम आली किंवा काय। गाव ठाम असतं, गावच्या नावासाठी मैदान घेतले जातात। आज जरा अनेक ठिकाणी अड्डे चालू होते का? आज जरा गाड्यांची नोंद कमी झाली? काय झालंय, आता आपली दिवाळी झाली की आपला डिसेंबर संपला की आपण थोडक्यात म्हणतो यात्रेचा सीझन चालू होतो महाराष्ट्रामध्ये। अच्छा, आणि महाराष्ट्रात यात्रे सीझन चालू होत असताना प्रत्येक गावच्या म्हणजे जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या यात्रा असतात त्या, आणि यात्रेमध्ये यात्रा म्हणली की पहिली परंपरा आपली कुस्ती आणि बैलगाडी शर्यती हे 2 मुख्य भाग प्रत्येक गावामध्ये असतात। तसंच आज जवळपास 3 ते 4 मैदान होती, तरी पण या ठिकाणी जवळपास 300 बैलगाडी मालकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बनपुरीकरांच्या मैदानात शोभा वाढवली। आणि खरोखर एक पारदर्शक रितसर आणि महाराष्ट्रात बरेचसे मैदान होते, त्यापैकी एक पारदर्शक मैदान बनपुरीकरांचं प्रत्येक वर्षी होत असतं। आणि काय ना काहीतरी नवीन म्हणजे आता यावर्षी बक्षीस देऊन मानाच्या प्रत्येक बैलगाडी मालकांना 2 डाली दिल्या, त्याचबरोबर क्वार्टर फायनल 2000। आणि हा खेळ महत्त्वाचा गुलालासाठी असतो, त्यामुळे बैलगाडी मालक आवर्जून या चांगल्या मैदानाला उपस्थित राहतात। त्याच्या मागची कारण आहेत की मैदान महाराष्ट्रात म्हणजे चांगलं मैदान होतं बनपुरीकरांचं, रितसर आणि पारदर्शक होत असतं। आता किती वर्ष झालं तुम्ही या बनपुरीच्या अड्ड्यावरती तुम्ही येत आहे? तुम्हाला काय वाटतं आणि यात्रेविषयी काय वाटतं? यात्रेविषयी सांगायचं म्हटलं तर बनपुरीकरांचं कार्यक्रम चांगले असतात, सांस्कृतिक कार्यक्रम जोपासले जातात आणि संस्कृती जोपासली जाते बनपुरी गावामध्ये। भाव असतील किंवा बाकीचे त्यांचे ग्रामस्थ, यात्रा कमिटी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी बनपुरी गावामध्ये प्रत्येक वर्षी कुस्त्या असतील, बैलगाडी शर्यत असेल, बाकी सांस्कृतिक कार्यक्रम जसे असतात यात्रेचे ते सगळे कार्यक्रम घेतले जातात आणि तो चांगले उपक्रम राबवले जातात। त्या अनुषंगाने आता बंदीनंतर मला वाटतं हे 4-5 वर्ष आहे, 4थं वर्ष असेल, 4 वर्ष झालं त्याच परंपरेनुसार मैदान जशी जुनी पद्धत होती
त्याच तारखेला मैदान होतं. भले कुठेही मैदान असू द्या, पण बनपुरीकरांची जी बीजोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तारीख ही काय महाराष्ट्रात चुकत नाही. त्या दिवशी मैदान हे बनपुरीकरांचं 100% बैलगाडी शर्यतचं होत असतं. तर अशा तऱ्हेने मंडळी गणेश तांबे यांनी आपल्याला चांगली माहिती दिली आहे गावाविषयी, यात्रेविषयी आणि सर्व माहिती दिलेली आहे. ग्रामस्थ इथं सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि आज बैलगाड्याचा पुंडलिक वरदे पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, हर हर महादेव. करणाराच्या मधाचा एक नंबर अतिशय सुंदर अशा गडापाचा लढत पाहायला मिळाली, परंतु त्याचा सिनेमा पाहायला मिळाला. मधल्या रणापर्यंत सामन्यात गाडी पळवून उत्तम तोंड काढलं, तसंच योग्य पहिल्यानं तोंड काढलं. बजरीनं सुंदर अशी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.